अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप यांच्या आरोग्यासाठी आनंदनगर एकवटल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता महाआरती संपन्न झाली। अरुणकाकांच्या आरोग्यासाठी आनंदनगर येथील नागरिकांनी एकत्रित येत मनोभावे प्रार्थना केली। मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता। अरुणकाका जगताप हे आनंद विद्यालयाच्या स्थापनेमागील प्रमुख आधारस्तंभ राहिलेत। त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे आज असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळत आहेत। तसेच आनंदनगरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारणीचं स्वप्न त्यांनी साकारलं, असं श्रीकांत अष्टेकर यांनी सांगितलंय। तर या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांचे वडील कैलासवासी बलभीम अण्णा जगताप यांच्या हस्ते संपन्न झाली होती। ही बाब आजही नागरिकांच्या स्मरणात ताजी आहे। तर या महाआरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेविका संगीता खरमाडे, सुनंदा अष्टेकर, रमेश बेरड, इंजिनियर केतन क्षीरसागर, विजय मराठे, प्रशांत शेटे, शरद झंवर, मकरंद कुलकर्णी, घनश्याम शर्मा, सागर अष्टेकर, संजय सोले यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सर्वांनी एकत्रित येऊन काकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी विठ्ठल चरणी साकडं घातलंय। गुलमोहर परिसरातील सर्व महिला, पुरुष आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आपले अरुणकाका गेल्या महिन्यापासून आजारी आहेत। म्हणजे जन्मतातलं जे लोकप्रतिनिधी जे नाव आहे ते अरुणकाका जगतापचं आहे। अरुणकाका जगताप हे कधीही राजकारण करत नाही। एकदा इलेक्शन झालं की ते सर्वांचे नेते असतात, कधीही कोणाचे काम अडवत नाही। अशा आपल्या अरुणकाकांना लवकरात लवकर चांगली तब्येत मिळवून त्यांचं चांगलं आरोग्य सुधारावं आणि नेहमीप्रमाणे ते सर्व सामान्य जनतेमध्ये परत फिरावं हे ईश्वराचरणी आपण प्रार्थना करू आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं। की आमच्या मंदिरातील या महिला भगिनी रोज रामनामाचा जप करतात, त्याची सर्व उपयोग आमच्या अरुणकाका जगतापला व्हावं आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं ही ईश्वराचरणी प्रार्थना करते। उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार। आपले आवडते काका अरुणकाका जगताप यांची तब्येत गेल्या 15-20 दिवसापासून बरी नाही व त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्यांच्या तब्येतीमध्ये उतार पडावा, त्यांची तब्येतीत सुधार व्हावा आणि ते लवकरात लवकर पूर्वीसारखे ठणठणीत होऊन आपल्यात हजर व्हावे यासाठी ही प्रार्थना सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। काकांचा आमच्या पिढीशी खूप जुना संबंध आहे। माझे बंधू धाकटा भाऊ हे कॉलेजमध्ये शिकवत होते, त्यावेळेस काका आमच्या घरी शिकायला येत होते। 2 वर्षापर्यंत ते शिकवलेला येत होते। त्यानंतरही आनंदनगर परिसरामध्ये काकांचा सर्व गोष्टींमध्ये ठसा उमटलेला आहे। मग या मंदिराच्या उभारणीमध्ये खूप अडचणी सुनावलेल्या होत्या। मंदिराचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, चॅरिटीची कामं होती। ते सर्व कामामध्ये काकांनी आम्हाला सरळ मनाने खूप सहकार्य केलेलं आहे। त्यानंतर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमची याच्याच जवळ आनंद शाळा आहे। आनंद शाळेमध्ये जी जमीन होती ती आमच्या मालकीची तर होती, परंतु ती रिझर्वेशनमध्ये होती। ती जमीन आम्हाला पालिकेला द्यायची होती आणि पालिकेकडून पुन्हा आम्हाला घ्यायची होती। काम थोडंसं अवघड होतं, पण काकांनी निर्णय ते करून दिलं आणि या हाताने जमीन दिली आणि त्या हाताने जमीन पुन्हा आम्हाला मिळाली आणि आज या ठिकाणी काकाच्या कृपेने ही भव्य शाळा या ठिकाणी उभी आहे। त्यानंतरही अनेक अडचणी शाळेच्या रजिस्ट्रेशन करता मान्यतेकरता आल्या, त्या पण काकांनी आमच्या सोडवलेल्या आहेत। असे आमचे आदरयुक्त व्यक्तिमत्व यांना लवकरात लवकर तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी, त्यांची तब्येत प्रकृती पूर्वीसारखी बरी व्हावी याकरता आपण सर्व ही प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे। या प्रार्थनेचा निश्चितच उपयोग होईल। ही प्रार्थना परमेश्वराच्या चरणी जाईल आणि त्यांच्या तब्येतीकरता ती सुधारणा होईल। एवढं म्हणून मंदिराची प्राणप्रतिष्ठा काकांच्या वडिलांच्या हस्ते झालेली आहे।
आणि या ठिकाणी बोर्डवर पण आहे, ते गणपती मंदिरामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि हा सर्व परिसर काकांच्या प्रत्येक गोष्टीचा मार्ग आहे. आणि त्यांचे चिरंजीव भैया पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. एवढं बोलून मिळाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.